हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो. इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे की असं की जे ग्रामसेवक तुम्ही करत होते, जी ग्रामसेवक या नावाने तुम्ही भरती तयार करत होते, म्हणजे भरतीची प्रिपरेशन करत होते, त्या भरतीचं नाव 2024पासून हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. त्यामुळे मी व्हिडिओ बनवतो आहे. 2024पासून सप्टेंबरपासून GR निघाला होता शासनाचा की ग्रामसेवक या पदाचं नाव पूर्णपणे चेंज करण्यात आलं आणि हा खूप मोठा बदल आहे. तर तोच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजायचा आहे. त्याबद्दल त्यामध्ये कोणता क्रायटेरिया नवीन आहेत, त्याबद्दल प्रश्नसंचाचं कसं स्वरूप आहे, प्रश्नपत्रिका कशा येणार, त्याचा क्वेश्चन पॅटर्न कसा असणार, त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार की नसणार, हे सर्व आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रामसेवक हे जे नाव होतं ते नाव आता रद्द करून ग्रामसेवक याला चांगलं एक दर्जाचं एक माननीय नाव देण्यात आलं, ग्रामपंचायत अधिकारी. कोणतं नाव देण्यात आलं मित्रांनो? ग्रामपंचायत अधिकारी. मी काय बोलतो ते नीट लक्ष द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि कोणत्याही तुमच्या समस्या असल्या तर मला कमेंटमार्फत नक्की विचारा. मी त्याचं सोल्युशन देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. तर ग्रामसेवक या पदाचं नाव चेंज करून ग्रामपंचायत अधिकारी असं नाव ठेवण्यात आलं. हा बदल सप्टेंबर 2024पासून करण्यात आला. तर सर्वप्रथम तुम्हाला त्यानंतर सांगू इच्छितो की ग्रामपंचायत अधिकारी यांचे कोणकोणते काम असतात, ते कोणकोणते काम पार पाडतात, हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. तर पहिलं काम जे असते ग्रामपंचायत, हे पंचायत राज यंत्रणेचा मुख्य घटक असतो. जो सरपंच राहतो गावाचा, सरपंच आणि ग्रामसेवक हे दोन मिळून जे कोणतेही डिसिजन घ्यायचं असलं, गावाबद्दल कोणताही निर्णय घ्यायचा असला तर पहिले सरपंच जे आहेत ते म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी, जे की ग्रामसेवक म्हणतो आपण त्याला आताही, तर ते ग्रामसेवकासोबत आणि सरपंच या दोघांसोबत पहिले संवाद होता, डिस्कशन होता आणि त्यानंतर तो जो निर्णय आहे पुढं पाठवायचा असेल, पंचायत समिती असो की त्या जिल्हा परिषद असो, जिथे त्याची गरज आहे त्या ठिकाणी ते फॉरवर्ड करत राहतात, शेअर करत राहतात. तर पंचायत राज यंत्रणेचा हा मुख्य घटक आहे. कोण? तर ग्रामपंचायत अधिकारीच, त्यालाच ग्रामसेवक म्हणतो आपण. त्यानंतर त्याचं सामान्य जनता आणि प्रशासन या दोघांमधील यांच्यातील तो एक दुवा आहे. दुवा म्हणजे ते सामान्य जनता आणि प्रशासन यांच्यापर्यंत जर कोणती एखादी शासकीय योजना निघाली, कोणतं काम निघालं, तर यांच्यातलं जे डिस्कशन करतात, संवाद करतात, तर ते ग्रामपंचायत अधिकारी करतात. म्हणजेच तुम्ही ग्रामसेवक म्हणता त्याला आतापर्यंत. तर त्याच्यातली एक या महत्त्वाचा दुवा आहे. दुवा म्हणजे सरळ सांगू इच्छितो, जो संदेश वाहून नेतो किंवा संदेश पोचवतो त्याला दुवा म्हणतात. दोघांमधील काम जो करतो त्याला दुवा म्हणतात. आणि अजून एक काम आहे ग्रामसेवकाचं, जन्म आणि मृत्यू, कोण वारलं, कोण जिवंत आहे आणि कोणी काय नेलं, कशाची गरज आहे, या सर्व गोष्टीची जी जाणीव ठेवतो, माहिती ठेवतो, तो ठेवतो ग्रामपंचायत अधिकारी. यापुढे ग्रामसेवक म्हणायचं नाही, ग्रामसेवक अधिकारी म्हणायचं, ग्रामपंचायत अधिकारी म्हणायचं. हा जो बदल झाला आहे तो तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण पाहू त्याबद्दल नोकरीचे स्वरूप काय आहे, त्याचं प्रमोशन कुठपर्यंत होते, कोणकोणते मार्ग आहेत त्यांच्यासाठी करिअरचे, आणि त्याची पात्रता काय असते, त्यानंतर कोणते त्याला रिक्वायरमेंट्स आहेत आणि त्याचा क्वेश्चन प्रकार म्हणजे क्वेश्चन पेपर कसा असतो, हे सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. व्हिडिओ स्किप करू नका. जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही, अर्धवट माहिती मिळणार आणि अर्धवट मग तुम्ही शोधत राहाल. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. आवडला तरच शेअर करा, नाहीतर नका करू, हे तुमची इच्छा. पण ते अगोदर सांगू इच्छितो, एक शेवटचं काम आहे आणखी ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं, की ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी करणे. जर गावामध्ये कोणत्या योजना काढल्या, जसं घरकुल असो किंवा पहिले जसं निघत होतं संडास बांधणे, त्यानंतर 10-20 हजार रुपये देत होते, त्यांना मानधन देत होते संडास बांधण्यासाठी, किंवा अदर कोणते अशा प्रकारच्या कोणत्याही गावात योजना असो ज्या खेड्यापाड्यानं निघत राहतात, जे शहरी लोक म्हणतात आपल्याला खेड्यामध्ये ही योजना निघाली, ती योजना निघाली, त्या प्रकारच्या ज्या योजना राहतात त्या योजना कोणाच्या सल्ल्याने राबवल्या जातात, तर सर्वात मोठा दुवा असतो त्यामधले ग्रामपंचायत अधिकारी, त्यालाच आपण ग्रामसेवक म्हणतो. तर त्यांना याची जबाबदारी असते की ज्या तुम्ही योजना राबवल्या
त्या पूर्णपणे कंडक्ट केल्या का, राबवल्या का, हा सर्व जो आहे हा डाटा त्यांना पंचायत समितीला वर्त द्यावं लागतं. त्यांच्या जे हेड लेवलचे आहेत बी डी ओपर्यंत तिथपर्यंत त्यांना तो डाटा द्यावा लागतो की ह्या योजना गावात निघाल्या आणि ह्या गावातल्या लोकांनी ह्या योजनेचा लाभ घेतला. म्हणजे त्या योजनेशी रिलेटेड जे कोणतीही माहिती आहे ते पुढं सरकावं लागतं म्हणजे बी डी ओ ऑफिसपर्यंत, असिस्टंट बी डी ओपर्यंत जाऊ द्यावं लागतो. हे त्यांचं म्हणजेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं काम असते. त्यानंतर याचे जे स्वरूप आहेत, नोकरीचे जे स्वरूप आहे, पुढचा जो टप्पा आहे आपल्याला बघायचा नोकरीचे स्वरूप. हे नोकरीचे जे स्वरूप आहेत 3 वर्ष कंट्रॅक्टरी बेस असतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेस असतात. जसं तुम्ही आता MSCBची एक्झाम जी सर्वात जणांना खूप फेमस आहे, 3 वर्ष कंट्रॅक्टरी बेस असते. त्यांना 3 वर्ष जे मिळायचं मानधन आहे ती मिळतात. 3 वर्षानंतर ते कायमस्वरूपी होतात, म्हणजेच परमनंट होतात. तसंच त्याच प्रकारे इथे सुद्धा तो नियम लागू होतात. फक्त पेपर पॅटर्न वेगळा राहतो आणि जी इलिजिबिलिटी राहते ते थोडीफार वेगळी राहते. तेच आपल्याला बघायची आहेत. त्याचे जे हे आहेत कटत्री म्हणून ग्रामसेवक इथून त्यांची हे होतात, नियुक्ती झाल्यानंतर 3 वर्ष ते कटत्री म्हणून करतात, म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल करतात. त्यानंतर तिथून ते 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर तिथून ते कायमस्वरूपी होतात. कायमस्वरूपी झाल्यानंतर तिथंच थांबत नाही. ते कायमस्वरूपी झाल्यावर तिथूनसुद्धा त्यांच्या करिअरमध्ये खूप ग्रोथ असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप रिस्पेक्टेबल जॉब आहे ही. जशी तुम्ही सर्वांना आता MSCBच पडते की लागून राहिले म्हणून विद्यार्थी, तसं काय नाही विद्यार्थी मित्रांनो. जर कोणाची 12वी वगैरे मी सांगतोच पुढं कोणतं क्वालिफिकेशन लागतो त्यासाठी, तर पण त्याआधी पहिले याचं काम वगैरे, त्याची नियुक्ती कशी होते, त्यांचं काम कोणतं असते आणि त्यांचं प्रमोशन कुठपर्यंत होते हे सुद्धा आपल्याला त्यापूर्वी बघायचं आहे. ते बघू आणि त्यानंतर मग पुढं आपण सर्व गोष्टी बघू आजच्या व्हिडिओमध्ये. तर काही अडचण आली, काही समजलं नाही तर मला विचारत चला. तर बघा, पहिले त्याची नियुक्ती होते. नियुक्ती झाल्यानंतर 3 वर्ष ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर करतात. तेव्हा त्यांना मानधन 16,000 रुपये असतात फक्त, आणि तिथून 3 वर्ष पूर्ण झाल्यावर ते कायमस्वरूपी असतात. कायमस्वरूपी झाल्यावर त्यांचा पहिला पगार जो राहतो तो पहिला पगार 42,000 रुपये राहतो. आणि नंतर त्यांच्यामध्ये काही इन्क्रीमेंट असतात, अलाउन्सेस असतात, व्हॉटेवर जे काही असणार ते असतात. जर तुम्हाला डिटेल्स इन्फॉर्मेशन लागत असेल किती पगार होतो आणि कोणते अनाऊन्समेंट लागतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तो सुद्धा बनवून देणार. त्यानंतर ते कायमस्वरूपी झाल्यानंतर विस्तार अधिकारी होतात. त्या पुढची एक लेवल पुढची पोस्ट मिळतात आणि ते झाल्यानंतर असिस्टंट गटविकास अधिकारी होतात, असिस्टंट बी डी ओ होतात. त्या पुढची अजून एक काही दिवस गेल्यावर, काही वर्ष गेल्यानंतर, आणि त्यानंतर लास्ट जे राहतात सर्वात मोठी जी आहे बी डी ओची पोस्ट गटविकास अधिकारी ही शेवटची पोस्ट आहे. समजा तुम्ही जर लवकर लागले तर तुम्ही बी डी ओपर्यंत आरामानं पोचवू शकाल. तुमचं वर्क परफॉर्मन्स चांगलं असलं, तुमची वर्किंग प्रोफाईल चांगली असली, तुमचं जे बिहेवियर आहे, काय तुम्ही कसे वागतात, म्हणजे गावातील व्यक्तींशी कसे वागतात, जे मतदार राहतात यांच्याशी कसे वागतात, आणि पुढं तुमची ज्या डिपार्टमेंटमध्ये आहात तुम्ही बी डी ओ डिपार्टमेंटमध्ये, त्यामध्ये तुमचं वर्क प्रोफाईल कसं आहे त्यावर बेस्ड तुमचं प्रमोशन असतात. आणि त्यानंतर हे झालं नियुक्तीबद्दल. त्यानंतर बघूया आपण तिसरी जी आहे आपला टप्पा आहे तो आहे पात्रता. मुख्य टप्प्यावर आलो आपण की ग्रामसेवक पदासाठी तुम्हाला कोणकोणती पात्रता लागते तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ग्रामसेवक होण्यासाठी किमान 2-3 मार्ग आहेत. ते 2-3 मार्ग तुम्ही 2-3 मार्गापैकी किमान एक मार्ग तरी तुमचा पूर्ण असायला हवा. तेव्हा कुठे तुम्ही ग्रामसेवकाची जी परीक्षा आहेत ते तुम्ही देऊ शकतात, कंडक्ट करू शकतात पुढची व्यक्ती, जर तुम्ही त्या एलिजिबिलिटीमध्ये बसाल तर. पहिली जी आहे पात्रता आहे त्यामध्ये किमान 60% गुण असणं आवश्यक आहे तुम्हाला 12वीमध्ये. 12वी हे कोणत्या ह्याच्यातून चालते, आर्ट असो, कॉमर्स असो की सायन्स असो, 12वी ही तुमची 60% गुणासोबत पास असणं आवश्यक आहे. मिनिमम 60च्या वर किती काही चालतात. कोणतीही स्ट्रीम असो, कोणतीही डिसिप्लिन असो, कोणतेही आर्ट असो, कॉमर्स असो, सायन्स असो, तर 12वी पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा 2024पासून हे लागू झालेले आहेत. 2024पासून लागू झालेली आहेत आणि त्यानुसार मी तुम्हाला माहिती सांगतोय आहे. 2024 सप्टेंबर महिन्यापासून ही जे नवीन नियम लागू केलेले आहेत त्यांनी. पहिला जो आहे 60% गुणासह 12वी उत्तीर्ण. दुसरी जी आहे 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा कोणत्याही ब्रँचमध्ये असला तरी चालेल. तिसरा जो आहे समाज कल्याण डिग्री, त्यालाच BSW सुद्धा म्हणतात, समाज कल्याण डिग्री BSW सुद्धा म्हणतात. आणि चौथा जो मार्ग आहे 10वी पास प्लस 2 वर्षाचा कृषी डिप्लोमा.
कृषी डिप्लोमा जो राहतो ॲग्रिकल्चर डिप्लोमा 2 वर्षाचा तो पूर्ण असायला हवा. या चारपैकी एक जरी तुमचा पात्रता पूर्ण असली तर तुम्ही ग्रामसेवक अर्थात ग्रामपंचायत अधिकारी या पदासाठी तुम्ही परीक्षा देण्यासाठी इलिजिबल आहे. आणि त्यानंतर बघा याचं जर पेपर पॅटर्नशी बोलायचं झालं, याचा पेपर पॅटर्न कसा असते त्याबद्दलसुद्धा बोलते. ऐकून घ्या नीट आणि काही नाही समजलं तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा, मी सांगतोय तुम्हाला. याचा जो पेपर पॅटर्न असतो तो सर्वप्रथम 200 मार्कचा असतो. किती मार्कचा असतो? 200 मार्कचा असतो. 200 मार्कचा पेपर असतो. देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. यामध्ये कोणतीही नकारात्मक मार्किंग नसते. म्हणजे तुमचा जर एक क्वेश्चन चुकला तर त्याचे मायनसमध्ये मार्क जाणार नाही, म्हणजे मार्क काटणार नाही. प्रश्न चुकला तर मार्क काटणार नाही. अर्थात तुम्ही यामध्ये तुक्का मारू शकता. तर तुक्का कोणत्या पद्धतीनं मारायचा मी हे सुद्धा सांगितलेलं आहे. वाटलंच तर पुन्हा सुद्धा सांगू शकतो मी. तुक्का मारायचा नाही. पण निगेटिव्ह नाही आहे मार्किंग म्हणून कोणी मारतात, तर ते एका लेवलपर्यंत ठीक आहे. पण ज्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असतात तिथे मारू नये. तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतात आणि 200 मार्कचा पेपर असते. आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कासाठी असतो. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कासाठी असतो. आणि यामध्ये टोटल प्रश्न जे राहतात ते 100 क्वेश्चन राहतात. पेपर पॅटर्नमध्ये 100 क्वेश्चन राहतात. 200 मार्काचा पेपर राहतात. ईच क्वेश्चन हॅव 2 मार्क्स. ईच क्वेश्चन हॅव 2 मार्क्स. मराठीचे 15 क्वेश्चन असतात, इंग्लिशचे 15 क्वेश्चन असतात, सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन असतात, जनरल सायन्स म्हणतो आपण त्याला, बौद्धिक चाचणी याचेसुद्धा 15 क्वेश्चन असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक घटक याला सर्वात जास्त वेटेज असतात, सर्वात जास्त गुण असतात. 40 क्वेश्चन 80 मार्क्ससाठी असतात. तुम्ही जर हे जरी केलं आणि इकडलं एखादं स्किप केला तर तुम्ही कट ऑफ लिस्टमध्ये येऊ शकता. पण करायचं कशा पद्धतीनं त्यावर सुद्धा डिपेंड आहे. तुम्ही पूर्णपणे एकही क्वेश्चन गेला नाही पाहिजे. एक टॉपिक सोडला तुम्ही यातला वरच्या 4पैकी आणि हा तांत्रिक केला, त्यामधले आणखी 3 केले, सब्जेक्टिव्हमधले जर ऑब्जेक्टिव्हमधले 3 केले, जे 15 मार्कचे 15 क्वेश्चन येते त्यापैकी एक सोडले 15 क्वेश्चन कोणतेही एका सब्जेक्टचे आणि 45 क्वेश्चन ते केले आणि 40 क्वेश्चन जर तांत्रिक घटकाचे केले, पण पूर्णपणे तुमचा एकही क्वेश्चन चुकायला नको, एकही क्वेश्चन तुमचा रॉंग यायला नको, तेव्हाच कुठं तुम्हाला त्या गोष्टीचा लाभ होईल. ते सोडलं ते होईल. एक सब्जेक्ट कोणताही सोडायचा, पण अशा पद्धतीनं करायचं की यातला एकही क्वेश्चन सुटला नाही पाहिजे. मग त्या पद्धतीनं तुम्हाला तयारी असणे आवश्यक आहे. नाही तर ओव्हरऑल 5ही सब्जेक्टची तयारी करायची, चांगला अभ्यास करायचा, त्यानंतर पेपर द्यायचा. आता त्याचा पेपर कोण कंडक्ट करणार मी ते सुद्धा व्हिडिओ बनवणार. जर तुमची कमेंट असेल तर नक्कीच बनवू. आणि हा जो पेपर कंडक्ट होते हा फक्त 2च लँग्वेजमध्ये होतो, कारण की हे जी आहे स्टेट लेवलची एक्झाम आहे. सेंट्रल कंडक्ट करत नाही, स्टेट कंडक्ट करते, म्हणजे महाराष्ट्र शासनाची आहे. त्यामुळे 2च लँग्वेज चालतो यामध्ये, एक तर मराठी किंवा इंग्लिश, या 2 लँग्वेजमध्येच पेपर कंडक्ट होईल. तर आणि या पेपरला जो टायमिंग असणार आहे तो असणार आहे 120 मिनिट तुम्हाला देण्यात येणार आहे. म्हणजेच 2 तास वेळ. तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी 2 तास वेळ देण्यात येईल. म्हणजेच एका क्वेश्चनसाठी तुम्हाला 1 मिनिट समथिंग सेकंद काहीतरी गिवन दिलेले जाईल. म्हणजे तुम्ही समजून चला, पकडून चला, 1 मिनिट 20 सेकंद तुम्हाला देण्यात येईल एका क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. तर हे सर्व जे होतं हे होतं ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी. तर व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ग्रामसेवकाला ग्रामपंचायत अधिकारीच म्हणायचं आणि हे एक रिस्पेक्टेबल गव्हर्नमेंट जॉब आहे. रिस्पेक्टेबल गव्हर्नमेंट जॉब आहे आणि याची जी नियुक्ती आहे ती रूरलमध्ये होतात. अमरावती रूरल, जे गावागावं राहतात, छोटे मोठे गावं राहतात, जिथं ग्रामपंचायत राहतात त्या ठिकाणी याची जी पोस्टिंग होते. आणि कदाचित असं सुद्धा होऊ शकते तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा याची पोस्टिंग होऊ शकते जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर. हे कशावर पूर्णपणे डिपेंड्स आहेत. जर तुम्हाला सर्वात चांगले मार्क्स तुमच्या पेपरमध्ये मिळाले तरच हे असं होऊ शकते. आणि एक बाब म्हणजे असेल की पेपर दिल्यानंतर तुमची जॉईनिंग झाल्यानंतर MSCIT याचं मान्यताप्राप्त विद्यापीठाचं तुमच्याजवळ 3 महिन्याचं सर्टिफिकेट असते. जर नसेल तर आताच करून घ्या. MSCIT फक्त 3 महिन्याची असते. त्याची फीसुद्धा जास्त नसते, 3,500 ते 4,000ची फी असते फक्त. ते पत्र जॉईन झाल्याबरोबर द्यावं लागतो त्यांना, किंवा ते आपल्याला 2 वर्ष कालावधी देतात, किंवा त्या कालावधीत काढलं तरी
चालतील. पण आजकाल असं झालं आहे की MSCIT सर्वांनी केली आहे असं समजल्या जाते आणि राहते पण सर्वांचकडे. त्यामुळे जर कदाचित नसेल तर नक्की काढून घ्या MSCIT. आणि तुमच्या जे भरती येणार आहे हे जवळपास भरती तुम्हाला पुढच्या 6 ते 8 महिन्यात दिसून येणार. नक्की तयारीला लागा, चांगला अभ्यास करा, चांगली बॅच घ्या, चांगले सर लोकांशी संपर्क ठेवा. जसे कामने सर आहे, कराळे सर आहेत, त्याच पद्धतीनं वेगवेगळे जे सर लोक आहेत तुमच्या कॉन्टॅक्टमधील यापेक्षाही आणखी चांगले असू शकतात, ते सुद्धा घ्या. जर घरची परिस्थिती सुधारायची असेल तुम्हाला, तरच तुम्हाला जर असं वाटते आपल्याला रिस्पेक्टेबल गव्हर्नमेंट जॉब हवा आहे, तर या गोष्टीकडे नक्की या. याच्या जागा ज्या राहतात मला वाटते 1000 ते 1600च्या दरम्यान याच्या जागा निघणार. खूप दिवस झाले वॅकन्सीसुद्धा नाही निघाली आहे. याकडे पूर्णपणे फोकस करा आणि नक्की तयारीला लागा. तुम्हाला विशेष अभिनंदन देतो. तुमच्या वाटचालीत चांगलं यश, भरभरून यश यावं इतकंच बोलतो. जर अजून काही लागली माहिती तर नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बनवू. धन्यवाद.